संतोष राठोड, कार्यकारी संपादक साप्ताहिक तांडा वार्ता आणि माझे सहकारी विशाल खंदारे, त्याच्यानंतर संतोष वावळ आणि संतोष पवळकर आम्ही आज 14 इथं लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहोत. आणि नगरपालिकेमध्ये आमचा विषय आहे की जे गरजू लाभार्थी आहेत ते लाभापासून वंचित राहिलेले आहेत आणि जे लाभार्थींची ज्यांना घरकुलांची गरज नाही अशा RCC घर बांधलेल्या लोकांना यांनी लाभ दिलेले. आणि आता नवीन CO काय म्हणतोय की तुम्हाला जर घरकुल लागत असेल तर तुम्ही ते 50,000 रुपये खर्च करा, जागा नावावर करून घ्या आणि नंतर घरकुल घ्या. मग मला सांगा तुम्ही, शासन एकीकडे काय म्हणतो, ज्यांना घर नाही आहे त्यांना तुम्ही जागा उपलब्ध करून द्या आणि त्यांना घरकुल द्या. असे असताना मग शासनाचा एक निर्णय आणि यांचा एक निर्णय, हे दुप्पटी भूमिका कुठेतरी स्पष्ट झाली पाहिजे आणि लोकांना न्याय मिळाला पाहिजे. आणि राहिला विषय विकास कामामध्ये, तुम्ही कोणत्या ठेकेदाराला कोणत्या टेंडरप्रमाणे काम दिलेले, घनकचऱ्याच्या गाड्या किती आहेत, पाणी किती दिवसातून किती वेळेस सोडता, या सगळ्या सुविधांचा अभाव लोकांच्या मनामध्ये जो रोष निर्माण झालेले याचं कुठेतरी याला आळा बसणार की नाही. या सर्व 1 ते 12 मुद्दे घेऊन आम्ही इथं बसलेले आणि आमची एवढीच मागणी आहे की एक उच्चस्तरीय समिती नेमावी आणि चौकशी करून त्या चौकशीचा अहवाल आम्हाला देण्यात यावा. शहरामध्ये घाण कचरा भरपूर साचलेला आहे, घंटागाडी नाही आहे, तुम्ही निधी आणलेली आहे, तुम्ही म्हणता आमच्याकडे 8 ते 10 गाड्या आहेत. मग हे गाड्या नेमकं आहेत कुठे, कोणाच्या नगरमध्ये फिरतात, कोणाची साफसफाई करतात, ह्या सगळे मुद्दे आम्ही 1 ते 12 मुद्दे घेऊन बसलेलो. या सर्व मुद्द्यांची एक उच्चस्तरीय समिती नेमा, चौकशी करा आणि चौकशी आम्हाला द्या आणि जगाला पण कळू द्या की हे कुठपर्यंत काय चालतं. RCC घरावर